नगर परिषद निवडणुकांचा प्रचार सध्या शिगेला पोहोचलाय। नेत्यांच्या प्रचार सभांचा धडाका सुरू आहे। एकमेकांची उणीधुणी काढण्याचा कार्यक्रम अगदी जाहीर सभांमधून सुरू आहे आणि त्याचीच झलक दाखवणारा आमचं खास सेगमेंट पुढारी बोले आता बघूया। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। संतोष देशमुख यांचं आज तिथीनुसार वर्षश्राद्ध आहे आणि वर्षभरानंतरही देशमुख कुटुंबीय मात्र अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। स्वर्गीय संतोष देशमुख यांचं आज तिथीनुसार वर्षश्राद्ध आहे आणि वर्षभरानंतरही अजूनही देशमुख कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। बीडमधल्या मसाजोगचे सरपंच होते संतोष देशमुख ज्यांची निर्घृण अशी हत्या करण्यात आली। हे प्रकरण संपूर्ण राज्यभर प्रचंड चर्चेत आलं। त्याच्यानंतर या संदर्भातले आरोपी, त्याचा पोलीस तपास, या सगळ्याचं वर्षभर चाललेलं गुऱ्हाळ आपण बघितलं आणि आता अखेर वर्षभरानंतर अजूनही देशमुख कुटुंबीय मात्र प्रतीक्षेत आहेत की आपल्याला न्याय मिळेल। प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेले, ते आणखी तपशील देतील। उदय, संतापाची लाट उसळली होती। त्यानंतर त्याची दखल घेत शासनानं या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नियुक्त केली आणि एसआयटीने अतिशय गतीने तपास करत या प्रकरणातील आरोपी अटक केले। परंतु वर्षभरानंतरही या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा जो आरोपी आहे तो अद्यापही फरार आहे। आता या प्रकरणाची सुनावणी विशेष मकोका न्यायालयामध्ये सुरू आहे, परंतु अद्याप त्याचा चार्ज देखील फ्रेम झालेला नाही। त्यामुळे देशमुख कुटुंब कुठेतरी अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज तिथीनुसार वर्षश्राद्ध आहे संतोष देशमुख यांचं आणि त्यानिमित्त कीर्तनाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे। या ठिकाणी मनोज जरांगे पाटील तसेच आमदार सुरेश दस हे देखील भेट देणार आहेत। परंतु गत वर्षभरात या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये होईल अशी सांगितलं होतं, परंतु त्यानुसार गतीने हे प्रकरण चालत नसल्याचं दिसतंय। त्यावरही देखील देशमुख कुटुंबाने कुठेतरी नाराजी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। किमान आता तरी या प्रकरणातील उर्वरित जो एक आरोपी आहे त्याच्या अटकेसंदर्भात ठोस पावले उचलले जातील आणि प्रकरणाच्या सुनावणीला गती दिली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। रिद्धी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी उदय।